काम, 2 क्रोध आणि बसलेल्या लोकांच्या पाया पडतो. या 15 दिवसाचा अभ्यास करा. खून, मारामारी, दंगल, दरोडा, कोयता, पिस्तूल या गोष्टी का वाढल्यात जरा निरीक्षण करा. हे निरीक्षण करा. तुमच्या पाया पडतो. एका मातेला श्रद्धांजली वाहताना राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर बॉक्स मुगशिंद. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ते पैसे खर्चणार कदा? 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा. राग इतका वाईट आहे. महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण काही माणसं असं नरात हवेत का बायको जाळली जाते. तिला जाळताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात आणि चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. पण एक स्त्री जळत असेल तर तिला होणाऱ्या वेदनेचा विचार करा. एखाद्या मुलीच्या गळ्याला नख दाबून तिचा खून केला जातो. ठेच लागली तर माणसं दवाखान्यात जातात. तिला मारताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. आणि दोन्हींना आवर घाला. एक काम, 2 क्रोध. का खून, का मर्डर, का मारामाऱ्या. अरे माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा माणूस मरायला लागतो. काय संगण येणार आहे तुम्ही? काय संगण येणार? 1 फूटभर जागेवरून तुम्ही भावाचा खून केला. तुम्ही आत गेले भाऊ मेला. फूट तसाच राहिला ना. 1 फूट जागेसाठी तुम्ही भावाचा खून केला. भाऊ आत गेला. भाऊ एक मेला आणि तुम्ही आत गेले. फूट तसाच राहिला. प्रारब्धाने मिळेल तेवढंच घ्या. जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्या कपाळाला मिळेल तेवढं मिळेल. का करायचं वाईट? का? आणि पाया पडू शकतो. आणि मारामारीची कारण काय आहेत माहिती? सध्या डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का, जेवल्या हॉटेलवाल्यानं पैसे का मागितले, झाली गच्ची दारादारी. कोण आहे तो? क्रोध. किती झाले? 2. काम आणि क्रोध. 3 लोभ. लोभ लोभ आणि आज सगळे लोभ. कोण बहीण, कोण भाऊ? बहीण बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. इथं बसलेल्या 25 बाया आहेत भावाशी न बोलणाऱ्या. इथं माया पुढे येतात. आता नाव सगळं सांग. बामटेची दुनिया ववळी ती भावरा. काय ववळी ती भावरा? बहीण काय चीज आहे हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केल्या. कोण भाऊ? राग येतोय लोकांना. अरे इस्टेटीसाठी तुम्ही रक्ताचे नाते तोडायला लागले. काय संग न्यायचंय तुम्हाला? आज सक्का मामा राहिला नाही लग्नात. तो गुरु मामा एक कुठून आलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे पहिला. आणि ती अवलाद अशी हल्ली पाहिजे लग्नात. कुठं सापडला का तुला गुरु मामा? कुठं सापडला? कारखाना कुठे हा गुरु मामाचा? रक्ताच्या नाथ्याचा भाऊ तुम्हाला दुश्मन झाला आणि तो दरिद्री तुम्हाला गुरु भाऊ झाला. अरे पायजमा फाटू दे, शर्ट फाटू दे, दाढी वाढू दे, भाऊ रक्ताचा शोभतो. फाटू दे ना बनेल. काय भाऊ कळला तुम्हाला? सांगू मायला म्हणलं भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? अरे सांगू का? महिला मंडळ भाऊ काय असतो? बहीण मला आहे, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे. महिला मंडळ तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. शाळा सुटली ना त्याची. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. तो घरी येत नव्हता. शाळेच्या बाहेर शाळेच्या बाहेर बसायचा. तुम्हाला घेऊन यायचा. तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होतं.
आणि तो सायकल लोटायला होता, तुम्ही गप्पा आणायला होत्या. घरी आले ना भाकर त्यानं चुरायची, कालवण तुम्ही ओतायचं, जेवण एकत्र करायचं दोघांनी, पण भांड कोणी घासायचं, झालं भांडण. मांडणीत कोणी लावायचं, झालं भांडण. दप्तर कुठं ठेवायचं, झालं भांडण. संध्याकाळी झोपताना भांडण कसं होतं माहितीये बहिणीचं, झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे, झालं भांडण. आईचा हात माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. माझी उशी का घेतली, झालं भांडण. जेवताना मी आईच्याच ताटात जेवलं पाहिजे, झालं भांडण. आणि अभ्यास करताना भांडण ऐकलं का, ए ए बहीण बहीण, ए मला एक आकृती काढून दे ना, दे ना एक आकृती काढून. कोण म्हणते, बहीण. तो काय म्हणतो माहिती का, देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागत. म्हणजे तू यांना आकृती का, त्याने निबंध लिहायचा नाही ना, आकृती काढ. तो भाऊ ये ना महिला मंडळ, हे वहीत नव्हता काढीत आकृती, कागदावर काढायची. जर बहिणीला आवडली तर वहीत घ्यायची, असा कागद धरायचा पुढं, बघ ना ग कशी आली, बघ ना. त्याला आनंदात हातून त्या बहिणीनं फक्त एक म्हणायचं, चांगली नाही आली, नाही फाडलं पान, झाली मारामारी. आणि बहीण भावाची मारामारी कशी माहिती का, त्याची पाठ हिचा बुक्का, आणि त्यानं नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही, त्यानं रडायचं नाही, आणि त्यानं नुसते बुक्के खायचे. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला अख्खं घर डोक्यावर घ्यायचं. आवडली, मला मारलं, मला मारलं, धक्का सुद्धा लागला नाही. हा, आणि मग आता भावाची बुक्के खायची कॅपॅसिटी संपली. किती बुक्के खाईल, मग त्याच्या काय आयडिया, केस धरायची. केस धरली का बहीण आकाळली, मग तिने म्हणायचं केस सोड ना, पाया पड माया. फुगीर झाला. मग आता कोण, बुक्के खाल्या ना लई, पाया पड. पडते भाऊ, मान, परत मारणार नाही. अरे नाही मारणार. आता सगळ्या पोरी उत्तर द्या, भावाने केस सोडून दिले, भाऊ पळून जातो का थांबतो, पळून जातो. कोणच्याकडं, आईकडं. आता सगळ्या माईला खरं सांगा, आई कोणची बाजू घेते, आई काय म्हणते माहिती तुम्हाला, एवढी मोठी टोणगी झाली त्याला मारती व्हय माग. अरे शाळेत नाही राहिलं रे, हे प्रेम शाळेत नाही राहिलं, शिकवणारा का राहिलं नाही. आता शिकवणारा पैसे भरून नोकरी लागलाय, त्याच्याकडं कसं काय राहील, त्याच्याकडं राहिलं नाही, शाळेत राहिलं नाही. बहीण गेली, भाऊ गेला, हे कोणी केलं, तिसरा पोरगा. लोक आणि आज जगातली सगळी माणसं, भाऊ पाया पडतोय, हे भाऊ पाया पडतो, बाई सही कर ग, कर ग बाई सही, थांब त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्यांना आलाय का, तो दरोडेखोर काय म्हणतो माहिती का, लावून धर, लावून धर, लाखभर मिळतील, लावून धर, असे म्हणणारे दोघ जण इथं. पा आता काय माग बामटेची दुनिया. कोण आहे तो, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. बहीण कुणाची, कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. सर्व रागिले तुटतील धागे, दोर नाही रे, गेलं की नाही तुमच्या आतमध्ये कीर्तन. किती झाले पोर, ते 4 सोडून द्या. काम हे पर्याय, काम, क्रोध, लोभ. चौथा मुलगा आहे, कमी झाला रे आवाज, चौथा मुलगा आहे मत, सत्तेचा मत, पैशाचा मत. अरे ए मत, आत्ता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभी करा कीर्तनात इथं. आत्ता मी तुम्हाला 93 लोक दारू पिणारे दाखवतो, 100 मध्ये 93. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि दारूवर कुणी बोलायचं नाही, जो बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. दारू, जुगार, मटका, अश्लीलपणा, फाजीलपणा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलला त्याची क्लिप
बोलला त्याची बातमी ठोकलीच पट्टी त्याच्या. आत्ता कीर्तनात तुम्हाला माणसं दाखवतो, इथं 10-15 जण शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 3 जण आहेत. आत्ता हे बा इथं 2 जण आहेत. मी नावा सगळं सांग. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिजे. भिकारी झाली लोक. खरंय का खोटंय बोला. महाराज राग येतो लोकांना. महिला मंडळ ह्या 4 वर्षात या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेला. का जगायचं का? 40% तरुण पोरं 3 वर्षाच्या पुढे जगणार नाही. ध्यानात ठेवा. 3 वर्षाच्या पुढे 40% तरुण पोरं मारणार. आपल्याकडून लिहून घ्या. त्यांचे फक्त तब्येती राहिल्यात. लिव्हर सडले. गुडघ्याला हात लावून उठा द्यात. 3ऱ्या वर्षाला कॉलेजच्या. या 90 ना पोरं संपलेले. निम्मे मर. इथं 2-3 जण आहेत. पुढच्या आठवड्यात जातील. तुम्ही लिहून ठेवा. आपल्याला फोन करा. जाता का नाही पा. हा विनोद आहे. हा टाइमपास आहे. 1 मिनिट सांगतो. महिला मंडळ ह्या 4 वर्षामध्ये मुलानं मरावं, बापानं पाणी पाजावं, कोणता न्याय? मुलानं मरावं, आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं, कोणता न्याय? अरे तो मुलगा सीमेवर मेला तर ठीक आहे रे. तो मुलगा लढताना मेला तर ठीक आहे. पण गाडी चालून मेला, पिऊन मेला, आईनं रडायचं. महिला मंडळी या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं महिला मंडळ, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात. तो उड्या आणतात. ही चिमुरडी पोरं आहेत. काय माहिती आहे ना माझा बाप गेलाय. काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग लोकांनी? आई कुठं चालवलं? आणि ते प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती लहान पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला का माझा बाप? आई पेटवला. पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. आईने काय उत्तर दिलं? तुझा बाबा देवा घरी गेला. त्या पोराने काय पाठ केलं? माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. महाराज या 4 वर्षात महिला मंडळ 3 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. तुमचं काय मत आहे? कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. आणि धोतरावाल्यांपेक्षा आणि अडाणी मारण्यापेक्षा सुशिक्षित माणसांची दारू पिण्याची संख्या जास्त आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? काय वागतोय आपण याचा विचार करा. काय सांगायला येणार आहे तुम्ही? अरे आणि एक वाईट महिला मंडळ, दारुड्याच्या घरामध्ये खायला नाही, फी भरायला पैसे नाहीत, पण त्याची पोरं हुशार आहे. तो हुशार आहे हो. 4थीला पहिले येणार त्यांचंच आहे, 7वीला पहिले येणार. काय गरीबाच्या घरात ते महाराज न्याय. कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे. मला भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले. ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे. बोला तुमचं काय मत आहे? भांडे ठुले नाही रे घरात. लुगडं मिळालं बायकोला चांगलं, यानं क्वार्टरवर विकून टाकलं. महाराज दळणं विकून दारू पिणारी लोक आहेत. दळणं विकून, दळायला गेला दळणं शिकलं, बायको पिठलं करून बसली. महाराज महिला मंडळ
40 रुपये 9वीच्या मुलीची फी आहे. फक्त किती आहे? फक्त किती आहे? 40. त्या आईनं ते 40 रुपये डब्यात ठेवले. पोरगी हुशार होती, म्हणजे पहिली दुसरी येणारी मुलगी नक्कीच आहे, फक्त काय नाहीये ती आहे. त्या आईनं ती फी डब्यात ठेवली लपून. आणि माझ्या पोरीला सोमवारी शाळा आहे ना म्हणून रविवारी रात्री त्यानं ते पैसे लपून ठेवले. सोमवारी फी भरली का परीक्षेला? या नालायक बेवड्यानं त्या 40ची क्वार्टर हाणली. ती पोरगी शाळेत गेली. 40 पोर आहे वर्गात, 39 पोरांनी फी भरली, एका मुलीची फी राहिली. तिला उभं केलं. सांगा पोरीनो, तिला अपमान नसेल वाटला मुलींमध्ये? ती घरी आली, दप्तर घेऊन आई पुढे दप्तर टाकलं. आई मला शिकायचं नाही. ती आई शाळेत गेली आणि शिक्षकाच्या पाया पडली. मी भांडे घासीन लोकांचे, पण माझ्या मुलीची फी भरील, फक्त तिचा पेपर बुडू नका, तिला बसू द्या. अरे कुठं चालले तुम्ही? शर्टिंगी केल्या, पांढरी केस काळी केली, मिशा बिशा काढले म्हणजे तुम्ही शहाणे झाले? 4 धाबे, 2 JCP, 2-4 बारण, 2-4 पंप म्हणजे तुम्ही सेट समजता स्वतःला? स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं झालं याचा विचार करा. पैशाचं करणार काय? 12 धाबे, 13 पंप, 2-4 JCP म्हणजे तुम्ही सेट समजता? 5वीची मुलगी आहे. पोरीनं आता ह्या आठवड्यात महिला मंडळाशी मजा झाली तुमच्या माझ्या पोरांची. यांना महिनाभर 3-3 वेळा जेवायची सवय लागली घरी. कुठून आले का बसले, पप्पा बसला बसले, मम्मी बसली बसले, नाही काय तर ते दोघच का होईना बसले. आणि आता या आठवड्यात शाळा झाली सुरू. आता जेवण वेळेत आहे का बोगस आहे? वेळेस आहे. आता सांगा, पोरगी कितवीला आहे? 5वीला आहे, पोरगा 3रीला आहे. 2 जण शाळेतून आले. काय लागतं महिला म्हणलं त्यांना? आल्याबरोबर आई, ए आई भूक लागली आहे, आई भूक लागली. आईनं टोपलं उचकलं आणि एकच डबा, एकच भाकर होती शिल्लक, चुरली. आता खाणारे किती आहेत? 2 जण. पोरगी भाकर किती आहे? 1. आई पुढे बसली. ती 5वीची पोरगी काय म्हणते माहितीये का आईला? आई आई तू ते घास खाई का आई, तू खाय. खरं सांगू, आईलाही खायचेच आहेत. तिने सकाळपासून खाल्लं नाही, पण ती आई म्हणते मी संध्याकाळी खाईन. ती 5वीची पोरगी काय म्हणते माहिती का आईला? आई माझा बाप जर दारू पिऊन आला नाही मारेल तुला, आई संध्याकाळी जीव देणार नाही. रोज माझा बाप तुला मारतो आई, तुझ्या. 2 जण ग्रहपाठ लिहितात. दारुड्या अवलादीच्या शिव्या अजून एकाही लेखकाला लिहिता आल्या नाही. दारुड्याच्या शिव्या, इतक्या शिव्या द्यायला भिकार अवलादी. आणि दारुड्या घरात आला, त्या पोरानं बहिणीला मिठी मारली, झोपून घेतलं. बहिणीने तोंडावर गोदडी घेतली आणि तोंडावरची गोदडी बाजूला करून आईला माझा बाप कसा मारतो हे पाहतो. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणलं. भयान. आणि महिला मंडळ ध्यानात ठेवा, नवऱ्याच्या दारूवर कधी पांघरून घालू नका. इतक्या मूर्ख बाय आहेत तुम्ही. नवऱ्याची दारू सरकार सोडू शकत नाही, नवऱ्याची दारू तुम्ही सोडू शकता. पण तुम्ही इतक्या दरिद्री आहेत, तो पिऊन आला का तुम्ही आमलेट काढून देता. लाजा वाटत नाही? इतक्या बिंडोक बाया आहेत, बाया सांगत नाहीत. नवरा दारू पितो हे बाया सांगत नाहीत. हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. तुम्हाला वाटतं त्याच्यावर मी प्रेम करते, त्याचं मन दुखेल, मन दुखेल. अरे हे लहानी पोर आहेत तवर ठीक आहे, उद्या मुलं बाळ मोठी झाली, कुटुंबाची जबाबदारी वाढली तर काय? नवऱ्याची दारू फक्त महिलाच सोडू शकतात. पण इतक्या बिंडोक बाया त्याच्यातल्या 25% बाया अशा निघतील. पिऊन आला आमलेट, लाज नाही वाटत? हा पप्या, त्यांचं जेवण होणार आहे, ते फ्रीज मधली बाटली त्यांना दे. अशा म्हणणाऱ्या 2 जणी इथं नाहीये. हा, आणि त्यांना ती बाटली दे आणि परत फ्रीज मध्ये ठेव, म्हणजे मग ते एकदा पिऊन उतानं पडलं म्हणजे लाज नाही वाटत तुम्हाला? विनोद समजू नका, हा विनोद आहे. आज तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेली बाटली आणि त्याला काढून दिलेला आमलेट उद्या तुमच्या जिंदगीचा खेळ करेल.
नवरायन तू माझा पिऊन आला ना तिकडे गच्चीत जेवण बिवण तुझं तू बनवायचं 2-3 दिवस तुम्ही नंगाट वागा ते प्यायचंच बंद करी आणि तुम्ही तसं वागू शकत नाही तुम्ही उलट्या इंद्रिकडला शिव्या देणार भया कोणी आणला काय तुम्ही आला म्हणजे द्या मला शिव्या मी तर शिव्या खाण्यात तरबेज असे 30 वर्षे गेले माझे शिव्या खाण्यात आता थोड्या करता काला बंद करायच्या फक्त शिव्या एकच काय सांगा महिला मंडळी खरंय का खोटं आहे तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा पण तुम्ही काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार या 6 गोष्टी 6 पहिले 4 10 आता किती राहिले 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनसना तितिक्षा 10 6 16 पोरं कोणशी बस याला म्हणायचं कीर्तन ऐकणारे मला ही 16 पोरं कोणाची आहेत मायेची आता मरू शकत नाही मग आता मारायची आयडिया भजन आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी मला लग्न न करता 4 मुलं दिली ऐका कोणती ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वेदशास्त्र देती ग्वाही पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला पहिल्यासाठी म्या अमृत अनुभवलेला दुसऱ्यासाठी म्या चांगदेव पासष्टी लिहिली तिसऱ्यासाठी म्या ज्ञानेश्वरी लिहिली आणि सगळ्यांसाठी म्या हरिपाठ लिहिला आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 23 नंबरचा आहे भजने का हरिपाठ करतात आता कीर्तनकारांनाच हरिपाठ येत नाही आता आपल्या दिंडे निघले तर दिंडीचा काकड्याला दुपारी काकडा उठा उठा प्रभात झाली जेवल्या काय चाललंय महाराज आंधळ दळीत आहे आता परदिस पासून निघाले दिंडीत लोक वाजवणाऱ्यांची खवट गेली गाणाऱ्यांचे घसे गेले त्यांची कोणी दखल घेत नाही आणि दिंडी गावात घुसली मोठा माणूस आला मोठा हे टाळकरी पागल यांनी लगेच याच्या गळ्यातला टाळ द्यायचा त्याला आता त्याला कळतो का टाळ कशाला म्हणतात पण हे बावळात घ्या त्याला धरताच येत नाही त्याला अशी सवय काय मग त्याला लगेच असा टाळ वाजवायचा रंगले आणि लगेच कॅमेरा स्माइल लगेच क्लिप ते भजनात रंगले आमचे मुळ्यात उठले ते रंगले आम्ही कायम मोठ्याच्या नादी लागायची सवय लागली मला माणूस मोठा झाला का गरीबाचा कचरा झालाच गरीबाचं कोणी नाव घेतात एवढे चालले दिंडीत यांचं कोणी नाव नाही पट्टी मोठ्याचीच क्लिप सुद्धा मोठ्याची ते भजनात रंगले फुगडी खेळणार ते लगेच फक्त हात लावायचं चांगल्या गाडीशी फुगडी खेळवायला बरगडी ते राहील का नाही फक्त असं फुगडी स्माईल त्यांनी ब्रह्मानंद घेतला अहो ते ब्रह्मानंद घेतल्याशिवाय झोपतच नाही तुम्हाला येडा बनवला समाज लोकांनी येडा एक वाक्य सांगा हे इंद्रिकाचं कीर्तन आहे हे 96 कुळी खानदान रक्त आहे हे छत्रपतीचं रक्त आहे याला वाकायची सवय मोडायची सवय नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय बुट चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय स्वाभिमान विकायची सवय नाही आयुष्यात कधी स्वाभिमान विकायचा नाही भीक मागायची पाळी आली तरी आता ही सगळी लोक कीर्तनाला आलीत का आणलीत आलीत ही सगळी लोक कीर्तनाला आलीत मागच्या महिन्यात तुम्ही लोक गोळा केली ती आणली का आली मागच्या महिन्यात तुम्ही जे मंडप भरवले ते आले का आणले
आणले. पण अशी कधी बातमी आली का यांना आणायला एवढा खर्च आला? अशी टाकली असती तर तू पहाटी मेलाच असता. तुम्ही काय छापलं? प्रचंड गर्दी. एवढी लोक सभेला आणायला तुम्हाला 1 कोटी रुपये लागतील. मग मलाच आता जमदळे ह्या परिवाराने 2-3 लाख द्यायला काय हरकत? त्यांनी उलट म्हणले पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस गरीबाला देऊन टाका. आमची कीर्तनं थोडी झोंबतात पण ती काळाची, आणि आपल्या माणसानं आपण का बोलू नये? आणि अख्ख्या कीर्तनात सांगा महिला मंडळ काय वाईट आहे? काळाची गरज आहे. म्हणून अभंगाचा पहिला शब्द आहे 7, 5, 3. आता मोजायचे बरं का. पहिलं किती? सरळ बसा पटकन. शाळेतले पोरं बेटे बेटे सावधान. टांगड्यावर करतो का सावधान म्हणजे? बेटे बेटे साप. सावधान आहे कधी? साप. रिलॅक्स. साप. रिलॅक्स. साप. हा तू किती तुला आहे? तू रे 11वीला एक. तू 10वीला होता गेल्या वर्षी. शिमिका मराठी शिमीला होता का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Hey, बोलना का बाकी दे. No, Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? In chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? No, तू कितीला रे? 9वी. सीमिका मराठी मीडियमला आहे का? फुल पाहिलं का तो? फुल अरे फुल कशाचं? गुलाबाचं 9वीला सुरूच होतं. गुलाबाच होतं 9वीला. त्याला 10वीला पाकळ्या येत्या. पाहिलं का? इकडे बघ. फुलाला 4 भाग आहेत. किती? 4. कोणते? तू सांग का मी सांगतो? सांग का मी? मराठी सांग का इंग्रजीत? मराठी सांगा. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. करेक्ट? तू कितीला आहे? 9वी. सीमिका मराठी मीडियमला आहे का? तू कितीला आहे? 6वी. सीमिका मराठी सेमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला आहे? 11वी. 10वीला होता गेल्या वर्षी. 11वीला गेल्या वर्षी 10वीला नव्हता. कितीला आहे? तू कितीला आहे? 12वी. 8. चियारा 8चा आहे तुझं. सायन्सचा नाही. चियारा सायन्सचा नाही. 8ला आहे तू. 8ला आहे. मग सायन्सला आहे का? यू हॅव फिजिक्स यू हॅव फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आहे तुला? 12वीला मॅथ आहे का? साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. करेक्ट. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. tan 13 इज इक्वल टू 1/2 का 1/√2. फिजिक्स आहे का? एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड. तू कितीला आहे रे? घड्याळाला काटे किती? 12. तू कितीला आहे रे? 8वी. बोल ना का बाकीचे? बापाच्या बायको टिम म्हणतात. पत्नी बापाच्या बायकोला काय म्हणतात? काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? बोल ना का बाकीचे? बापाच्या बायकोला काय म्हणतात रे? टी शर्ट वाला एब्रे. बापाच्या बायकोला काय म्हणतात? बापाच्या बायकोला? करेक्ट. इतकी वाईट स्थिती आहे. मोबाईल द्या ना खेळायला. मोबाईल द्या. भांडी घासायची असली का पोराला मोबाईल द्यायचा. धुणं धुवायचं असलं का पोराला मोबाईल द्यायचा. 3 तास लागतात भांडी घासणं, धुणं. याला 3 तास लागतात. 3 तास तुमची पोरं मोबाईल खेळतात. आईनं म्हणायचं भांडी घास. एकदम सगळं उरकेपर्यंत त्याला जर मोबाईल दिला ना तो रडत सुद्धा नाही.
आई म्हणते भांडे घासून तू यार नाही विचारित तुला. आणि एवढ्या पोरांना मोबाईल द्यायचे आणि आईने मालिका पाहायच्या. आणि आईला म्हणलं ना पोराला मोबाईल देऊ नये, तो ऐकत नाही. ऐकत नाही का तो? महिला म्हणलं ऐकत नाही, नाही ऐकत नाही, नाही. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढं नाही. पहिला शब्द आहे 7, 5, 3 दशकांचा. आता ऐका पहिला किती आकडा आहे? 7. मोजा बर का आता 7. किती आकडा आहे? 7. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी किती झाले? 7. पुढचा शब्द किती आहे? 5. पृथ्वी, आप, आपलं प्राण, आपण, व्यान, उदान. 5. 7, 5 किती राहिले? 3. रजगुण, तमगुण, सत्वगुण. 7, 5, 3. पुढचं दशकांचा मेळा. दश म्हणजे किती? 10. मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. 5 आणि 5 10. 7, 5, 3 दशकांचा मेळा. एक तत्व कळा दावे हारी, एक तत्व कळा दावे हारी. गंगावाटी मीराबाई काशीनाथ जमदाडे यांच्या पुण्यस्मरण मदन काशीनाथ जमदाडे, आशा शांताराम बोराळे, रोहिणी जगन्नाथ वाघ, मनीषा नवनाथ वाघ, साहिल राजेंद्र जमदाडे, कार्यक्रमाचे आयोजक सार्थक मदन जमदाडे. या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 7, 5, 3 दशकांचा मेळा. आता तुम्हाला 2-3 गोष्टी VIP सांगतो. नीटबास सांग. तुम्हाला वाटलं असं या माणसाची एवढी पुस्तकं पाठ कशी काय? हात वाताडणे सुद्धा म्हणजे याला काय कळत? आता या मातेला श्रद्धांजली वाहताना पहिलं जमदाडे परिवाराचं कौतुक करा. एवढा मोठा सोहळा केला. 2. त्या आजीबाईच्या सुनांचं पहिलं कौतुक करा. त्यांनी आजीबाईची सेवा केली. पोरांपेक्षा जास्त कौतुक कुणाचं करावं? सुनां. पोरं काय करीत नाही. आंघोळ झाली का? चला. म्हातारी माणसं घरात सांभाळणं इतकी अवघड गोष्ट दुसरी कोणतीच नाही. आणि ज्या महिला सासू सासऱ्यांची शेवटपर्यंत सेवा करतात त्यांना एकही पारायण करायची गरज नाही. नाही नाही त्यांनी म्हातारी माणसं सांभाळले. हे पोथ्या वाचन वडाला गरके घाला हे कामच करायचं नाही. नाही, सासू सासऱ्याचा आशीर्वाद हाच देवाचा आशीर्वाद. तुम्हाला काय? कारण म्हातारी माणसं कसं राहतं, डोकं काम देत नाही. चहा पिऊन बशी खाली ठुलीन म्हणलं चहा घेतला का? 8 दिवस झाले चहा नाही. 8 दिवस झाले चहा नाही. हे कोण म्हणणार? त्यांचं वय होतं, ध्यानात राहत. अरे मला कवा जेवण आहे म्हाताऱ्या माणसाने. आणि त्या मातेला श्रद्धांजली वाहताना पहिलं काम करायचं आपल्याला सगळ्या लोकांना. 1. अंगातली ताकद जपून वापरा. याचा याचा वापर जमून करा. लोक सीझन पुरतं वापरून घेतील आणि सोडून देतील. लोकांना नाही घेणं. हे थकल्यावर काही घेणं नाही. अंगातली ताकद जपून वापरा. 2. खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जितकं जपता येईल तितकं जपा. पैसा नसल्यावर तुम्हाला ह्या जगात कुत्रं खात नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतं लोक मानिता महिला मंडळ पैसे जपून वापरा. कशाला एवढ्या भारी वस्तू घ्यायची काय गरज? काय गरज? प्रत्येकाच्या मोबाईलचे बॅलन्स काय, कशातही पैसे घालायचे, काही नवीन आणायचं. कपडे कशा, आता या कार्टेनी चड्ड्या आणल्यात. एक नवीन चड्डी अलीकडून इथं कापित आहे, इथं कापित आहे. कोणती आहे ती कोणती आहे रे? तिचं नाव काय? त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा, नाही तर घालूच नका. काय कपडे काय? महिला मंडळ पैसे जपून वापरा. शालू घेतला का लग्नात? शालू
20,000चा नेसली किती वेळा एकदा त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते कशाचाही खर्च आणि या 2 श्रद्धांजल्या सगळ्या मंडळीला धन्यवाद।